कृपा आशीर्वाद म्हणून एक छोटंसं सूत्र देऊन ठेवतो. समजा आम्ही आलो इथं उतरलं, तुमचं दार बंद झालं तर आम्ही तुमच्या घरात येणार नाही. आम्ही 4-5 वेळा आलो, 10 वेळा आलो, तुमचं दार तुम्ही काय बंद केलं किंवा बंद ठेवलं तर आम्ही घुसू शकत नाही. तसं आपल्या 2 ओटाचं दार जर आपण बंद ठेवलं तर भांडणं घरात आणि डोक्यात घुसतील एवढं ध्यान ठेवायचं. आपण बोलायला सुरुवात केली, आपलं तोंडात दार उघडलं, भांडणं घरात घुसत आपण बोलून मोकळं होतो, पण भांडण कायमच्या घरात येऊन नसतं. जन्म देवाच्या कृपेने होतो, मरण त्याच्याच कृपेने येतं. आता समजा बाई माणूस अंतर काय की माणसाला एक मोठं भरमाती देवाने इंद्रियासाठी वाढवा दिली, संपला विषय. आपण रोज किती झाडे उखडे किती चाललंय साफसफाई, स्वच्छता अभियान देश काढू राहिला. एवढ्याशा मातीची कमी का पडली तर तिथं भाग्य कमी पडलं. भाग्य आपलं संचित या सगळ्या गोष्टी काही पूर्वजन्माची कर्म या सगळ्या रूपा म्हणजे सद्गुरु कृपा आहे. आणि देव सुद्धा त्या संतांच्या पाया पडलेली. या दृष्टिकोनातून जिवंत संत भगवान आपल्या दारात आले किंवा त्यांची वाणी असं समजून श्रद्धा ठेवण्यासाठी श्रद्धा लागते जवळ, प्रेम आणि विश्वास. विश्वास ठेवण्यासाठी आधी काळजात विश्वास लागतो, तो आपण